बातमीने करूयात। धैर्यशील मोहिते पाटील आज शरद पवार यांची भेट घेणार आहेत। त्यांना माढ्यामधून शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। 4 दिवसात शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती जयसिंह मोहिते पाटील यांनी दिली आहे। विजयसिंह मोहिते पाटील कुटुंबीय शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे। दरम्यान अमोल कोल्हे यांनी धैर्यशील मोहिते पाटलांच्या घरी त्यांची भेट घेतली आणि त्यामुळे माढ्यासाठी शरद पवार यांची ही रणनीती समजली जाते। रणजित सिंह निंबाळकर यांच्या विरोधात मोहिते पाटील आक्रमक झालेले आहेत आणि यातच शरद पवार यांचा निरोप घेऊन खासदार अमोल कोल्हे यांनी धैर्यशील मोहिते पाटलांची भेट ही घेतलेली होती। तुझे मुख्यमंत्री घे आणि 8 तारखेपर्यंत तू आमच्या घरात यायचं नाही। घरात यायचं नाही म्हणजे राजकीय दृष्ट्या, आणि आम्ही सर्वांनी ठरवलं की पवार साहेबांसमोर जायचं। नागरिकांनी सांगितलं की कमळ जर चित्र मिळत असलं तरी अजिबात घेऊ नका, आपल्याला हातात घ्यायची ती तुतारीच हातात घ्यायची आहे। आणि लोकांच्या रेटामुळं आणखीन सगळ्या लोकांनी आम्हाला आग्रह केला आणि नंतर भया तयार झाला। या संघर्षाच्या काळात जेव्हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ललकारलं जाते त्यावेळी प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणसाच्या मनात हीच भावना आहे कि ऐलाने जंग में किसी को बुलाया नहीं जाता, जिसका खून खौलता है वो खुद ब खुद चला आता है। आणि त्या पद्धतीनं मला असं वाटतं की ही सर्वसामान्य जनतेची भावना जी आहे की मोहिते पाटील कुटुंबानं तुतारी हातात घ्यावी ही नक्कीच मी धैर्यशील भैयांपर्यंत पोहोचवली, विजयदादांपर्यंत सुद्धा पोहोचवली। बाळदादांनी, आदरणीय बाळदादांनी या संदर्भात मीडियाला प्रतिक्रिया दिलेली आहे, त्यामुळे आणखी मी वेगळं भाष्य करण्याची गरज नाही। लवकरच संपूर्ण चित्र हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल। सिर्फ दूसरा ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है। कधी निर्णय अधिकृत होईल? काही दिवसांमध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील। सो आई वुड लाईक टू से वेट अँड वॉच।